नमस्कार भावांनो बहिणींनो. हे पहा आमचा हरसू भैयाचं कसं तोंड झाकणं चाललंय. काऊन लाजतोय हो एवढा? हा, मला काय माहित. लय लाज वाटती त्याला. दरवाजा उघडा जर असला तर जेवण करत नाही. आता हसायला लागलाय हो. पप्पा 2 मिनिटं विचार केला काय बोलू काय बोलू. 2 मिनिटं झाले बी नाही विचार केला मला. जेवण करत होते, त्याच्या पप्पान दरवाजा खोलला तर आमच्या हरसू भैया कोपऱ्यात गेला जेवायला. आहे ना, लय लाजतोय त्यो. अंगावर घेऊन लगे म्हणजे हिडत येत नाही ते. आता हे टी व्ही पाहू लागले, पण मी म्हणलं थोडासा तुम्ही टी व्ही बंद करा आणि मला हिडो काढून घेऊ द्या. जेवण झाले तर आता आमचे नेमकेच. कुठं ठुलाय मला काय माहिती. आपल्या इकडच्या घरातला स्वयंपाकाच्या घरातला लाईट गेलाय. यायला म्हणलं घेऊन या, ते यायला नाही राहिली आठवण. मला काय माहिती कुठं येतं. आणि लय आळशी आहे आमचा हरसू भैया. लय जीवार येते हरसू भैया, सांगूच नका. कटाळा येतोय त्याला लय. ह्या घरात लय उजेड येतोय, पण आता इकडचा लाईट गेलाय तर इकडचा काढलाय आणि इकडं लावलाय. आता हे कधी आणतात काय माहिती. यायला लय आठवण राहत नाही. नख कटर सांगितलंय भैयानं बऱ्याच दिवसापासून, तर ते कामाचे यानं ध्यान नाही राहत. तुम्हाला का हो? मी आणणार आहे आता भैयाला म्हणलं उद्या घेऊन ये, तर ते हो म्हणलाय. आता दाजीला आवडते मी साडीवर, तर दाजीला म्हणलं साडी कशी वाटायली, तर म्हणतात मस्त वाटायला लागली. आता मी म्हणलं रात्रीच्या टायमाला झेडो काढून घ्या. सकाळची घाई राहते कामाची. म्हणलं पतंग एवढे भारी उडायला लागले, पण लय आवाजी. आणि मला भीडमध्ये जाऊ नाही वाटत. मग डोकं भिन होतंय. मी तर दरवाजा लावून बसले होते, एवढे गाणे चालू आहेत बाहेर. आता संध्याकाळच्या टायमाला शांत वातावरण आहे. सकाळी तर मी काय केलं, दरवाजा लावून बसले मी पहिलीच. तर मला शांत वातावरणातली सवय, मग मला डोकं भिन होत आहे. फिरायला गेलं तर मला तसंच होतं आहे. फिरायला जावं वाटतंय आणि डबल मग डोकं नाही दुखतंय, असं होतं आहे. आणि हरसू भैया तर कधीच फिरायला येणार नाही. नाही तर हे म्हणते तुम्हाला नेऊन सोडतो फिरायला चला, पण भैया म्हणतोय नाही. थोडासा पदर येऊ माया, पण मोठाच लागल्या गेलाय साडीचा. टाचपिने आणायच्यात त्या संपल्यात, तर आठवणार नाही राहिली मला आणायची. असं होतंय. आता जेवण झालेत. पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या. जेवण म्हणजे यायच्या दोघायच्या आवडीचं जेवण येते. आता हे जेवण मस्त आराम करायला लागलेत, आणि मी मस्त आता निवांत हिडो काढायला लागले. आता भांडे गिंडे घासले, सगळे कामं झालेत. आता जेवण घेऊन झालेत. दाजी म्हणून लागलेले उशिरा साडी घातली तो. म्हणलं मग सगळे कामं करून मग सगळे कामं झाले, आणि थोडासा मेकअप केला आहे. पा कसं शिवलंय मी. लय शिलाई महाग, 500 रुपये शिलाई घेतली याची. दाजीचं म्हणणं असतंय साड्या घेती आणि ठू देती, हे करती तू घालत नाही. थोडासा असा पदर पाहिजे होता एक असा. मी बिमार पडल्यामुळं मी हिडो बरेच टाकणं नाही झाले. शॉर्ट हिडो आता टाकून देते मी लगे. आता हे हिडो काढून ठेवते आणि शॉर्ट हिडो टाकून देते. आता भांडे घासले, सगळे कामं झालेत. आता थोडीशी टी व्ही पाहायची, आराम करायचा. आणि हे लाईट सांगावं लागेल तुमच्या दाजीला. मला स्वयंपाकाच्या घरात लय मजा येते हिडो काढायला. इथं लय उजेड येतोय मस्त. समोरच्या घरात आता टूपकांडी लावायची, पण यायचं काय रिकाम पण नाही. केसाला मेहंदी लावायची होती तर लावली पण नाही ना, हाताला पण लावली नाही बिमार पडल्यामुळे. नाही तर सक्रातीची मेहंदी असतीच हाताला थोडीशी. काहीच नाही, मेहंदी नाही काढली, नखपालीस लावली. आणि तुमच्या दाजीला जास्त करून नखपालीस लालच आवडते, तर मग लालच वापरते. आणि ते काहून हाताला लावा नाही आठच स्वयंपाकात, म्हणजे पोळ्या हे पीठ भिजवताना जाते, त्याच्यामुळं लावत नाही मी उजव्या हाताला. व्हिडिओ कशी वाटते तर नक्की सांगा जा कमेंटमध्ये. आता भैयाचं चाललं होतं मम्मी मला टी व्ही पाहू दे. मी म्हणलं नाही, आता साडी घातली तर मला थोडासा व्हिडिओ काढू दे. शॉर्ट व्हिडिओ पण काढला आहे मी या साडीवर.
बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.